CMC चा 12 मॅन उपस्थित आहे. परळी 11 आपल्याला विनंती आहे आपला देखील एक अतिरिक्त खेळाडू 12 मॅन हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असावा. फायनलची लढत अंतिम सामना अखेरचा सामना मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना पाहायला मिळेल. चला आता मॅच चालू होणं गरजेचं असेल. परळी 11 ही टीम फलंदाजी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परळी 11 आपला 12 मॅन 12वा खेळाडू फायनल आहे आता उपस्थित असणं अनिवार्य आहे. जाऊया मैदानाच्या आत. महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये जारी होताना आपल्याला पाहायला मिळते. अंतिम सामना फायनलची लढत विजेता आणि उपविजेता पद ठरवणारी लढत आणि पहिला चेंडू त्या ठिकाणी टाकला जातोय डाव्या एसटीच्या जास्तीच बाहेर वाईट बॉल. या ठिकाणी या पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सन्माननीय गणेश भाऊ सातव उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मोहन सातव, त्याचबरोबर रोहित सातव आपण उपस्थित झालात. हार्दिक स्वागत. विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपली आसन व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. सन्माननीय सागर शितोळे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. आपलं स्वागत असेल. हा फटका अगदी आपण पाहतोय. फटक्यात ताकद पाहायला मिळते. जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ परळी 11. सुरुवात शानदार. एक स्फोटक आक्रमक फटका या अगोदर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. पुन्हा एकदा हा फटका गॅप मध्ये अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नर सीमारेषा पार होईल. जातो एक सनसनीत चौकार. 4 रन. याच फटक्यांची गरज आहे चांगला स्कोअर सेट करण्यासाठी आणि फटके सजवले जात आहेत. 11 धावा धावफलकावरती बिनबाद आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाश गीते 3 चेंडू 10 वरती. महेश चव्हाण अगदी आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका अगदी आपण पाहतोय शॉर्ट कव्हरला
दिलंय जशास तशा प्रकारचं प्रत्युत्तर. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. झेल झालाय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतंय. धावा जर पाहिल्या, पहिलं षटक मार्गस्थ, 11 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद अगदी आपल्याला पाहायला मिळतो आहे. किती स्कोर सेट केला जाईल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचंय. परळी 11 ही टीम करतीय फलंदाजी. पीसीएमसी सुपर किंग ही टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहतोय बॅटची काढा घेतली, थर्डमॅनच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय सिंगल घेतली जाईल. वेगवान दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 13 वरती. एका गाड्याच्या मोबदल्या षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून संबोधलं जातं. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णत्वाचा वासा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय मिड विकेट रिझम मध्ये चेंडूला त्या ठिकाणी फील्ड केलं जातंय. धावा स्कोर कार्ड वरती. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर 14 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद आहे. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल शेष शिल्लक बाकी. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचा दिवस संपन्न होतोय. हवेली फोटोग्राफर असोसिएशन सुंदर आयोजन केलं. ते अतिशय दूरवरून आज एक दिवसीय या स्पर्धेसाठी संघ खेळायला आले. आपला सदाबहार खेळ त्यांनी मात्र दाखवला आणि मैदानाच्या आतमध्ये परळी 11 आणि पीसीएमसी सुपर किंग या दोन टीमच्या दरम्यान अंतिम सामना, फायनलचा सामना जारी आहे. योगेश मारा करण्यासाठी तयार. पीसीएमसी सुपर किंग टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा घेतलेला निर्णय कितपत योग्य ठरतोय ते मात्र पाहिजे. स्टेप आउट केलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. मिड विकेटच्या दिशेला घेतली जाते ती सिंगल. धावफलक या एका धावेच्या सहाय्याने पोहोचेल 15 वरती एका गड्याच्या मोबदल्यात. योगेश गोलंदाजी करतोय. महेश चव्हाण आणि ओमकार खंडागळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरवलाय गोलंदाजाने. योगेश अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती आहे. कोण बाजी मारणार या महत्वपूर्ण लढतीमध्ये या आपल्याला पाहायचंय. योगेश त्या ठिकाणी षटक क्रमांक दुसरा टाकतोय. हाफ क्रॅकर अगदी आपण पाहतोय. शॉर्ट लाईन चेंडू त्या ठिकाणी अपील पंचांकडे केले जात आहे. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक दुसरं मार्गस्थ. ओमकार 3 चेंडू 4 वरती खेळतोय. महेश स्ट्राइक एंड वरती. हा फटका अगदी आपण पाहतोय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 16 वरती षटक दुसरं मार्गस्थ असताना फोटोग्राफरचं अगदी आपण पाहतोय. सगळे फोटोग्राफर फोटो सेशन करताना पाहायला मिळत आहेत. आज शिरूरची टीम नक्कीच होती. खेडची टीम आज दिवसभराच्या 17 खेळताना आपण पाहिली. राहुरी या ठिकाणून टीम नक्कीच उपस्थित झाली. परळी, पीसीएमसी आणि आज प्रॉपर अगदी आपण पाहतोय हवेली या दोन टीम
मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहिल्यात आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं हा एक दिवसीय क्रिकेट सोहळा संपन्न होताना जो पाहायला मिळतो आहे. स्टेप आउट केलाय अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र या एका धावेच्या सहाय्यानं 17 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरची धावा आहेत त्या 17. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. 2 ओव्हर 17. गाई करा. षटक क्रमांक 3 टाकले जाईल. हा सामना संपल्यानंतर या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ आपण संपन्न करणार आहोत. विक्रांत पांचाळ अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज. ओमकार खंडागळे 5 बॉल 5 वरती. दरम्यान फाईन लेगच्या दिशेला चेंडूला दिशा दिली. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आवाज मोठमोठाले येणार आहेत मैदानाच्या बाहेरून, मैदानाच्या आतमधून. हा संघर्ष आहे विजेतेपदासाठीचा. विजेतेपदावरती नाव कोरण्यासाठी प्रत्येक जण सज्ज आणि बेस्ट वर्सेस बेस्ट. आजच्या दिवसभरातील 2 सर्वोच्च टीम आमने सामने. अगदी आपण पाहतोय परळी 11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पीसीएमसी सुपर किंग आणि या 2 टीमच्या दरम्यान चालू आहे फायनलचा मुकाबला. विजेतेपदावरती या कोण आपलं नाव कोरणार याच बरोबर प्रयत्न केला होता झेलसाठी, परंतु चेंडू जातोय सीमापार, मिळतोय चौकार. झेल पकडण्यासाठी 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ओमकार खंडागळे 8 चेंडू 11 वरती खेळतोय. यावेळेला फुल टॉस चेंडू म्हणावा तसा फायदा उठवता आला नाही फुल टॉसचा. फ्रंट फूट वरती पोहोचले होते. ऑन साइडच्या दिशेला दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात सापडताना पाहायला मिळाला नाही. आणि डॉट बॉल विक्रांत पांचाळ यांचा येताना जो पाहायला मिळतोय. विक्रांत पांचाळ गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती या पोहोचलाय. त्या ठिकाणी या धावा घेतल्या जातील. त्या 2 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. धावफलक 25 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. एक षटक 3रं मार्गस्थ. प्रोजेक्टेड स्कोर इज 35. 25 वरती एक गडी बाद. विक्रांत पांचाळ सज्ज. हा फटका क्षेत्ररक्षक डीप मधून धावत चेंडूवरती येईल. सिंगल घेतली जाते. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेतली जाते आणि याच बरोबर 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 26 धावा धावफलकावरती आहे. अंतिम आणि शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. शेवटचं षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. धावफलक दरम्यान अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा घेतल्या जात आहेत. अशा प्रकारच्या चुका महागात पडू शकतात. हे शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे आणि या स्लॉग ओव्हर मध्ये धावा एका बाजूला रोखून ठेवावे लागतील. या ठिकाणी सिंगल, त्या ठिकाणी 2 धावा जाताना ज्या पाहायला मिळत आहे. चांगलं रोखून ठेवलंय दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय. 13 चेंडू 16. ओमकार खंडागळे, महेश चव्हाण 3 चेंडू एका धावेवरती खेळताना पाहायला मिळतोय आणि हा चेंडू डॉट, निर्धाव
चांगली गोलंदाजी ओमकारची, विकेटचं पतन अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेट येताना पाहायला मिळते. स्लॉग ओव्हर आहे, अंतिम षटक आहे. खऱ्या अर्थाने या षटकात मोठाले फटके यायला पाहिजेत, परंतु दुसऱ्या बाजूला विकेट पाहायला मिळतात. ब्लड लाईट चालू होताना आपण पाहतोय प्रकाश झोतात. आता आपल्याला या मॅचेस पाहायला मिळतील. आकर्षक मैदान, सुंदर मैदान, राजगड स्पोर्ट्स अकॅडमी अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. सन्माननीय योगेश नाना सातव, क्रिकेटसाठी फार मोठं योगदान. जेव्हा जेव्हा वाघोलीमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा होतात, योगेश नाना सातव यांचं फार मोठं योगदान नक्कीच असतं. अनेक क्रिकेटच्या स्पर्धेच्या मध्ये अगदी आपण पाहतोय राजगड स्पोर्ट्स अकॅडमी, ते सुंदर मैदान प्रकाश झोतात आता झळकताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. ओमकार अगदी आपण पाहतोय हे षटक टाकताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा 29, 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना. ओ हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेताना पाहायला मिळतोय. विकेट होईल पतन, फलंदाज होतोय बाद. षटक चौथं मार्गस्थ, 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. परळी 11 29 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. अंतिम षटक, शेवटचा चेंडू. हो कव्हरच्या दिशेला प्रहार केलाय, झेल झालाय त्या ठिकाणी, टिपलाय झेल. विकेटचं पतन होईल. बनवल्या गेल्यात एकूण धावा 29, 30 धावांचं लक्ष्य ही मॅच जिंकण्यासाठी पीसीएमसी सुपर किंग या संघाच्या समोर असेल. 30 इज टार्गेट. डीजे स्पर्धा अगदी आपण पाहतोय. चारही अगदी 5 क्रमांकासाठी ज्या ट्रॉफीज आहेत ना, त्या देण्यात आलेल्या आहेत. फोटोग्राफर स्टोअर पुणे यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. फार मोठं योगदान फोटोग्राफर स्टोअर पुणे यांचं अगदी आपण पाहतोय. डीजे सौजन्य जे आहे ते आहे सन्माननीय शुभम शाह यांच्या माध्यमातून. समालोचक सौजन्य सन्माननीय दोंडीभाऊ दादा तांबे, अतुल जाधव, शरद आव्हाळे. क्रिकेट साहित्य सौजन्य विराज पाटील यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेला. ग्राउंड सौजन्य जे आहे ते आहे सन्माननीय वैभव देवकर, सुनील गायकवाड, गणेश सातव आणि प्रकाश मुळे यांच्या माध्यमातून. यूट्यूब सौजन्य सन्माननीय माणिक आव्हाळे, विकास जमादार यांच्या माध्यमातून. पाणी सौजन्य मंगेश भोसकर. भोजन सौजन्य हवेली फोटोग्राफर फ्रेंड सर्कल यांच्या माध्यमातून. भोजन सौजन्य फ्लेक्स सौजन्य प्रदीप आव्हाळे. मेडल सौजन्य रवींद्र शेलार. नाश्ता सौजन्य MS LED ऑल सन्माननीय मिनेश शिंदे यांच्या माध्यमातून. विशेष सौजन्य प्रकाश मुळे सर यांच्या माध्यमातून. आणि पार पडतो आहे हवेली फोटोग्राफर फ्रेंड सर्कल
2025चा हा क्रिकेट सोहळा, एक दिवसीय क्रिकेट सोहळा, अनेक टीम खेळल्या आणि अंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 24 चेंडू, आता 23 चेंडू 29 असतील. एक धाव आली आहे पहिल्या चेंडूवरती. ओमकार आणि या योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बाळू अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय. समोरच्या दिशेला मिड ऑफला चेंडू दिसटलाय, सटकलाय. एकतर कमी धावा आहेत आणि अशा प्रकारच्या चुका नक्कीच महागात पडू शकतात. 5 धावा येत आहेत. पीसीएमसी सुपर किंग शानदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 22 चेंडू 25 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती, चेंडूनं दिशा बदलली आहे त्या ठिकाणी. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 6 धावा 21 चेंडू 24 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. एकवीस चेंडू 24 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संघर्ष जारी अगदी आपण पाहतोय. कोण कोणावरती पडणार फारी. फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये 21 बॉल 24. ओमकार 2 चेंडू 5 वरती. योगेश स्ट्राइक एंड वरती 1 बॉल 1 वरती आणि हा चेंडू डॉट निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. शेवटचे 20 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांचं लक्ष्य. मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय की बाजी कोण मारणार या लढतीमध्ये. दरम्यान अगदी आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष्य. 7 रन ऑन स्कोर बोर्ड. ओमकार 2 चेंडू 5 वरती. योगेश 3 चेंडू 2 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना तो पाहायला मिळतो आहे. राजगड स्पोर्ट्स अकॅडमीचं सुंदर मैदान प्रकाश झोतात चालू असलेला हा सुंदर सामना, महांतिम सामना, विजेता आणि उपविजेतेपद ठरवणारा सामना. चेंडू जातोय सीमापार, मिळतोय एक खणखणीत चौकार. एक षटक 11 आल्यात. 18 चेंडू 19 अजून मैदानात जिंकण्यासाठी आवश्यक असतील. अठरा चेंडू 19 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संघर्ष जारी. जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. मैदानाच्या आतमध्ये पीसीएमसी सुपर किंग ही टीम करते फलंदाजी. आवाज मोठमोठ्याला येत आहेत. प्रोत्साहन, प्रेरणा, मोटिवेशन या गोष्टींना फार मोठं महत्व असतं क्रिकेटमध्ये. आवाज मैदानाच्या बाहेरून येत आहेत. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. 17 चेंडू शेवटचे शिल्लक. 19 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. ओमकार खंडागळे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 17 चेंडू 19. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी धाव कोणत्या प्रकारची मिळणार नाहीये. शेवटचे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांचं लक्ष्य. 11 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती आहेत. षटक दुसरं मार्गस्थ. हा चेंडू अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही. 15 चेंडू 19 समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. पीसीएमसी सुपर किंग टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. 15 चेंडू 19 धावांचं लक्ष्य. हा चेंडू डॉट निर्धाव स्वरूपाचा. लागोपाठ 4 चेंडू ओमकार खंडागळेने निर्धाव टाकलेत आणि मॅच मध्ये रंग भरण्याचं काम आपल्या गोलंदाजीने करताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू निर्धाव आहे, 4 चेंडू डॉट आहेत
आणि अशाच प्रकारची गोलंदाजी केली तर विजय कठीण नाही परळी या संघासाठी देखील. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते. 5 चेंडू निर्धाव. आज दिवसभरात एकही निर्धाव षटक नाहीये. एक चेंडू निर्धाव टाकला तर दिवसातील पहिलं निर्धाव षटक असेल. पाहिजे निर्धाव षटक टाकलं जाणार का या स्पर्धेत. परंतु स्क्वेअर कटचा फटका खेळलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. एक धाव घेतली जाते. शानदार गोलंदाजी ओमकार यांची. फक्त एक धाव खर्च केली. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटक 12 धावा 12 चेंडू 18 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. टाळ्या आहेत शिट्या आहेत मोठमोठाले आवाज मैदानाच्या बाहेरून येत आहेत. हा संघर्ष आहे फायनल जिंकण्यासाठीचा. हा संघर्ष आहे विजयावरती शिक्कामोर्तब करण्यासाठीचा. सायंकाळचं सत्र कोण आपल्या नावावरती करणार येणारा काळ येणारा वेळ नक्की सांगून जाईल. वर्षभर चर्चा होईल जो कोणी फायनल जिंकेल. हवेली फोटोग्राफर असोसिएशन यांचं हे शानदार आयोजन नियोजन अगदी आपण या ठिकाणी दिवसभरात पाहिलंय. शेवटचे 12 चेंडू सांगून जातील की फायनल कोणी जिंकली आहे परळी की दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय असणारी टीम पीसीएमसी सुपर किंग. परळी सलग दुसऱ्या वर्षी फायनलला आहे. गत वर्षी देखील फायनलला होती. हवेली आयोजित क्रिकेटच्या स्पर्धेत हवेली क्रिकेट असोसिएशनचे एक शानदार आयोजन. गत वर्षी देखील परळी फायनलला होती. या वर्षी देखील ही टीम फायनलला खेळताना आपल्याला पाहायला मिळते. पॉइंटच्या दिशेला डीप मधून शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 13 वरती 11 चेंडू 17 या मॅचचं समीकरण. अकरा चेंडू 17 या मॅचचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. गोलंदाजीनं मॅच मध्ये रंग भरलेत परळी 11 टीमने. विशेष म्हणजे अनेक जण म्हटले सामना थोडासा लो स्कोरिंग आहे लवकर संपेल का. परंतु सामना रंगवण्याचं काम त्या ठिकाणी परळी 11 टीम करताना पाहायला मिळते. 10 बॉल 17 या मॅचचं समीकरण. ओमकार 4 चेंडू 9 वरती खेळतो आहे. योगेश 10 चेंडू 4 वरती खेळतोय. हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडू पासून दूर पाहायला मिळाला. घेतली जाते ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. सन्माननीय मैदानाचे ओनर मालक योगेश नाना सातव आपल्याला संयोजकांच्या वतीनं विनंती आहे की आपण व्यासपीठावरती असणं स्तभावं. राजगड स्पोर्ट्स अकॅडमीचे ओनर योगेश नाना सातव आपण व्यासपीठावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सामना रंगताना पाहायला मिळतोय. सामना रोमहर्षक होताना जो पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॅट्समन अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू 16 आता या मॅचचं समीकरण. हा फटका डाऊन द ग्राउंड अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती धावा घेतल्या जातील त्या 2 धावा आणि या 2 धावांच्या सहाय्यानं 16 वरती स्कोर कार्ड. 8 चेंडू 14 धावा. हवेली फोटोग्राफर असोसिएशन गत वर्षीची स्पर्धा परळीने जिंकली होती हे देखील नक्कीच माहिती मिळते. सलग दुसरं वर्ष आपल्या नावावरती करणार का की पीसीएमसी सुपर किंग बाजी मारणार. येणारा काळ येणारा वेळ सांगून जाईल. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 7 चेंडू 13 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आकाश गीते गोलंदाजी मार्कवरती आहे. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. शेवटच्या षटकात किती धावा ठेवल्या जात आहे शिल्लक हे मात्र आपल्याला पाहिजे. फटका खेळलाय अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाईल. एक धाव घेतली जाईल. फार मोठी पडझड मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी.
एष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी आणि विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आत. फलंदाज बाद. समीकरण तयार झाले. 6 चेंडू 12 धावा. प्रत्येक चेंडूच्या लगत 2 धावांची गरज. 6 बॉल 12 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होते. संघर्ष जारी. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊन पोहोचलाय आणि हीच रोमहर्षकता क्रिकेट रसिकांना नक्कीच पाहायची असते. अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये तयार झालाय. 6 चेंडू 12 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होते. सागर गोलंदाजी मार्गवरती सज्ज. रोशन आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पीसीएमसी सुपर किंग ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. धावबाची संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली. एक ओमकार आपल्याकडे स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न करतोय. वाईट बॉल आहे. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. धावबाची विकेट देखील पाहायला मिळेल. चेंडू 11 धावांची गरज. ओ अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंटच्या दिशेला कॅच ड्रॉप होतोय. कॅच ड्रॉप होतोय. नक्की कॅच सोडलाय की सामना सोडलाय ते आपल्याला पाहायचंय. येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. कारण की आता समीकरण बदललंय. 5 बॉल 9 धावा. 5 चेंडू 9. ओमकार दिवसभर प्रभावित केले या फलंदाजानं आणि त्याला जीवनदान देणं मोक्याच्या क्षणी फार कठीण नक्की ठरू शकतं. 5 चेंडू 9. दिवसभर आक्रमक फलंदाजी याच फलंदाजानं केली आहे. क्रिकेट रसिकांची मन याच फलंदाजानं जिंकली आहेत. ओमकार स्ट्राइक एंड वरती. 5 चेंडू 9 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक. अगदी आपण पाहतोय हा फटका. अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती घेतली जाते ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावांसाठीची प्रचंड मोठी धाव. शेवटचे 4 चेंडू 7 धावांची गरज. 7 बोले तो 7 रहना. 7 बोले तो 7 खेलना. 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना. 7 बोले तो सत्ता. 4 चेंडू 7 समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. यावेळेला अगदी आपण पाहतोय कॅच ड्रॉप पुन्हा एकदा आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. 4 रन. शेवटचे चेंडू शिल्लक 3 आणि 3 धावांची गरज. फायनल सारखी होती. ही रोमहर्षकता फायनल मध्ये अपेक्षितच होती आणि ती रोमहर्षकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू 3 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगली आहे. सामना रंगताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे 27 वरती 3 गडी बाद. 3 चेंडू 3 धावांची गरज आणि हा चेंडू डॉट निर्धाव. 2 चेंडू 3. काय मॅच रंगताना आपल्याला जी पाहायला मिळते. जबरदस्त सामना. अटीतटीचा सामना. टायला काय आहे संयोजक कळवा. मॅच टायला काय आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे. कंपल्सरी चेस. 2 चेंडू 3 धावांची गरज. हो हा चेंडू अगदी आपण पाहतोय डायरेक्ट हिट. विकेटचं होईल पतन.
पहा किती जोरात त्या ठिकाणी स्टंप तुटलाय. एवढी वेगवान फेकी केली. शेवटचा एक चेंडू आणि आता 3 धावांची गरज. एक चेंडू 3 धावांची गरज. काय मॅच झाली आहे. जबरदस्त रोमार शकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 27 वरती 4 गडी बाद. एक चेंडू 3 धावा. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या. सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवा. 1 बॉल 3 फायनलची लढत. कंपल्सरी या चेसचा नियम आहे. पीसीएमसी सुपर किंग आणि परळी 11 यांच्यातील लढत अगदी आपण पाहतोय. 1 चेंडू 3. त्याला चालू करा. मॅच चालू करा. विहंगमय दृश्य या ठिकाणी टिपली जात आहेत. अगदी आपण पाहतोय. 27 वरती 4 गडी बाद. शेवटचा एक चेंडू 3 धावांची गरज. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि कंपल्सरी चेस हा नियम आहे. एक चेंडू 3 धावांची गरज. पीसीएमसी सुपर किंग संघाला जिंकण्यासाठी आवश्यक. कंपल्सरी चेस. लास्ट बॉल टू गो. एक चेंडू 3 धावांची गरज. चला टाकून घ्या. काय झालं. कोणीतरी आतमध्ये आले. आपल्याला सूचना आहेत. बाकी बाहेरचं कोणी जाऊ नका. आपले संयोजक सोडून आतमध्ये कोणी जाऊ नका. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय महाराष्ट्र रणजीपट्टू माजी महाराष्ट्र अंडर 16, 19, 23 चे कोच, माजी महाराष्ट्र रणजीपट्टू सिलेक्टर सन्माननीय श्रीकांत काटे सर. पंचांशी वाद संघबाद याची दक्षता घ्यायची. कोणताही वाद करायचा नाही. श्रीकांत काटे सर ज्यांचा सकाळच्या सत्रात आपण सन्मान केला या ठिकाणी, ज्यांनी केदार जाधव, राहुल त्रिपाठी सारखे खेळाडू घडवले, त्यांचं स्वागत असेल. त्याचबरोबर कुलदीप काटे सर आपलेही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. शेवटचा एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांचं लक्ष. आमच्या संयोजकांची मेहनत आहे, कष्ट आहेत. अगदी आपण पाहतोय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण हवेली या फोटोग्राफर असोसिएशन यांचे कष्ट आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे. एक चेंडू 3 धावा. पीसीएमसी सुपर किंग या टीमला जिंकण्यासाठी आवश्यक. परळी 11 आणि पीसीएमसी सुपर किंग या दोन टीमच्या दरम्यान लढत चालू आहे. लास्ट बॉल टू गो. एक चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस. शेवटचा चेंडू. कोण बाजी मारणार या महत्वपूर्ण लढतीमध्ये. एक चेंडू 3. चांगला चेंडू टाकलाय आणि याच बरोबर परळी 11 या टीमनं मात्र मारली बाजी. हा सामना जिंकलाय. फायनल आपल्या नावावरती केली. एक विजेते पदावरती आपलं नाव कोरलंय परळी 11. तर उपविजेते ठरताना पाहायला मिळते पीसीएमसी सुपर किंग.